हे रामनवमी स्पेशल ड्रिंक जर तुम्ही बनवला तर याची चव कधीच विसरणार नाही। उन्हाळ्यात थंडगार आणि एनर्जी देणारं हे पेय अनेक मंदिरात केलं जातं। करायला एकदम सोपं आणि अगदी 2 मिनिटात हे ड्रिंक बनवून तयार होतं। चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी स्वप्ना A1 स्वप्नाज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। साऊथची फेमस पानकम रेसिपी बनवण्यासाठी मी इथे घेतले आहे एक काचेचे बाउल आणि त्यामध्ये टाकून घेणार आहे 1 ग्लास थंडगार पाणी। पारंपरिक चवीची पानकम बनवण्यासाठी मी इथे आता घेतले आहे गूळ। गूळ मी अगदी बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतला आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही गुळाची पावडर सुद्धा यात टाकू शकता। आता याच्यात मी टाकणार आहे अर्धा चमचा काळे मीठ आणि पानकमची चव वाढवण्यासाठी मी इथे घेतले आहे 5 ते 6 काळी मिरी आणि 5 ते 6 हिरवी इलायची। आता याची आपल्याला एक बारीक पावडर बनवायची आहे। हे तुम्ही खलबत्त्याने कुटू शकता किंवा मिक्सरमध्ये बारीक केलं तरी चालेल। रवीने थोडं घुसळून घेऊया म्हणजे गूळ पटकन विरघळेल। तर याला पारंपरिक चव देण्यासाठी मी इथे घेतले आहे केशरचे पाणी। पाण्यामध्ये थोडेसे केशर टाकून मी भिजत ठेवले होते आणि ते पाणी आता मी याच्यात टाकून घेते। काळी मिरी आणि हिरवी इलायचीची बारीक पावडर मी इथे तयार केली आहे। अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि अर्धा चमचा वेलची पावडर याच्यात मी टाकून घेतली। आता याला आंबट गोड चव येण्यासाठी मी इथे टाकून घेतला आहे अर्ध्या लिंबाचा रस। याने उन्हाळ्यात शरीराला भरपूर एनर्जी तर मिळेलच, पण विटॅमिन्सही खूप मिळतील। आता मी इथे तुळशीचे 6-7 पाने स्वच्छ अशी धुवून घेतली आहेत, ती याच्यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। पाव चमचा सुंठ पावडर आणि गुलाबजलची 6-7 थेंब याच्यामध्ये टाकून घ्यायचे। याच्याने खूप याची चव वाढते। या रामनवमीला भगवान श्रीरामांना खुश करण्यासाठी ही रेसिपी तुम्ही नक्की बनवा आणि मंदिरामध्ये तुम्ही ही दान करू शकता किंवा प्रसाद म्हणूनही वाटू शकता। आता सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। रवीच्या साहाय्याने सर्व मी व्यवस्थित घुसळून घेतलं। आता सर्व करून घेऊया। यासाठी मी इथे घेतला आहे 1 ग्लास पानकम। एकदा परत व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि या ग्लासमध्ये आता मी टाकून घेतलं। गार्निशिंगसाठी इथे मी काही तुळशीचे पाने आणि एक लिंबाचे स्लाइस घेतले आहे। कडक उन्हाळ्यामध्ये थंडावा देण्यासाठी आपण कुठली ना कुठली पेय बनवत असतो, त्यामध्ये हे जर आपण बनवलं तर झटपट बनवून तयार होतं। चला तर अगदी 2 मिनिटात तयार झालं आहे आपलं पारंपरिक चवीचं पानकम। या रामनवमीला तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करायला विसरू नका। चला तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी मला नक्की सांगा आणि यानंतरची मी रेसिपी नेक्स्ट कुठली टाकू हेही मला नक्की कळवा। चला तर मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये।